शकूचा तिचा कित्या ते म्हणजे का ती शाळेत शिक्षिका असते. गावातले सगळे लोक तिका वळखतात. शिवाय सगळ्या पालकांची मुठा तिका गवतली. ही जी समाज असं तुमची, मी तुमच्या दोन्ही सुनांच्या बाबतीत गावात सर्वे केलं. आणि म्हणजे कोण? शकुंतला आणि वैशाली मग जन्मत कोणाच्या बाजून झुकता असं तुका वाटला? दोघींच्या पण बाजून फक्त 15% पॉझिटिव्ह मत दाखव. असं नक्की वाटलं तुका? लोकांचा म्हणणं असा आहे का? की नवीन आणि दुसऱ्या घरात संधी मिळाक होईल. पण त्यातल्या त्यात म्हणजे पूजाचा जर विचार केलो तर तिका कमीत कमी 60% मता पडण्याची शक्यता असा. असं तुका नक्की वाटतं? होय, कारण एक तर तिचो सगळ्यांशी मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव, शिवाय ती विधवा असल्यामुळे तिका महिलांची सहानुभूती मिळाल कमीत कमी 80% मता पडण्याची शक्यता असा. अरे पण एक गोष्ट तुझ्या कशी लक्षात येणार नाही? खायची ती तुझ्या जरा अडाणी असत. बरं तिका सरपंच आपण केला तर सरपंच पदाची जबाबदारी ती कशी काय पार पाडतली? हो आप्पा, ती अडाणी असा म्हणूनच आपणाक सरपंच म्हणून होईया ना. अरे हा तुझा उपराटा म्हणणं मला कळणार आहे बाबा. बाप्पा तुम्ही राजकारणात राहा सुद्धा राजकारण तुमका कळणार नाही. काय तर स्पष्ट बोला. माका याक सांगा, लालू प्रसाद यादवची बायको राबडी देवी किती शिकलेली असा? तशी ती अशिक्षितच. मगे लालू प्रसादनी तिकाच मुख्यमंत्री कित्याक केला नाही सांगा बघू. आता माझ्या लक्षात गेला. हे व्यवहारचा दृष्टिकोन माझ्या लक्षात येऊ नाही. म्हणजे आपण तिका नामधारी सरपंच करायचा आणि सगळे निर्णय आपण आपल्या मनाप्रमाणे घ्यायचे. काय बरोबर ना? अगदी बरोबर. आता माका याक सांगा, अर्जंट रजा टाकून माका हैसर कित्याक बोलवून घेतला? सांगतोय, पण त्याच्या अगोदर तुझ्या फॉर्म पुरतो असा जाहीर करून टाकूया. हो करू काय हरकत नाही हो. मग घरांच्या भिंती गिलाव करतो लागतं. ठीक आहे तो. होय मोडतोड आदळ आपट होतली या. अरे कसली मोडतो आणि कसली आदळ आपण. जेव्हा होतली ना तेव्हा कळतली. पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं उत्तर देवा. गोविंदा 35 क्रॉस झाली बाबा तुझी. मगे आता त्याचा काय झाला? अरे तुझ्या थोरल्या भावांची लग्न झाली, धाकट्या भावांची लग्न झाली, तू तसंच लग्न दिनस. त्याचा काय? मी आता काय करू? हे बघ, ताडीबाडी आणि हापूस सांगतो हे आपले मेन 2 धंदे. विष्णू आणि श्रीधर धंद्यात कुचकामी निघाले. एका देवगिरी शिवाय दुसरा काय दिसणार ना, आणि दुसरो दिवसभर देवाचे देव पूजित बसता. हे बघ, माझा म्हणणं असा तू मुंबईची नोकरी सोडून हैसर धंद्यात लक्ष घालू हवं. तुला काय वाटता? माका विचार करून थोडं हे देवा. दुसरा असा, आपल्या धंद्यात लाखाची उलाढाल असा बाबा. हे बघ, तू जर धंद्यात लक्ष नाही घातलंस तर ते दोन्ही धंदे बुडतले, आणि ते बुडाले की कोणतरी भैया नाहीतर मंदिरात येऊन आपल्या ताब्यात घेतलो. आता असा वाटता तू मुंबईची नोकरी सोड आणि गावात धंद्यात लक्ष घाल. हा तू काय तर माका आता सांग. थोडं विचार करून सांगताय आपण. दुसरा असा जरा एक नाजूक प्रश्न असा. एक तरुण विधवा आपल्या घरात असा. तिचा काय झाला? तर तुझं पण काहीतरी विचार करू हो. उभं आयुष्य तिच्यासमोर मोकळ्या पडलेला असा. तर मी असा म्हणा होतोय, रागावर नसेल तर एक विचारू. हो विचारा ना. हे बघ, आता माझ्या दिसण्यातीला आम्ही सांगतो, आपण कोणाच्या मनातला सांगू शकत नाही. पण जरा तू हैसर येण्यापासून ना तुझ्या बघण्यात लय फरक पडलेला असा. फरक म्हणजे कसो का? हे बघ, तू येण्यापूर्वी वाळलेल्या फुलासारख्या एका कोपऱ्यात पडलेला असायचा. कुणाशी गुन्हा किंवा जुना फक्त कामापुरता बोलायचा. पण तू येण्यापासून ना विरिष्ट झाल्यासारखं वाटता. हो असाच होता. माका कसा कळताला? हे बघ, माका असं वाटता ते काय एकदा विचारून घेऊया. त्याच्याविषयी लग्नाविषयी तुझी तयारी असावा. हो कधीही. नक्की आता विचारू. आताच नको. मग पहिल्यांदा सरपंच पदाची सीट डिक्लेअर करा. ती एकदा सरपंची मनात निवडा गेली
की एखादो चांगलो मुलगो बघून आपण तिचा लगीन लावून देऊया. तरी पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही कसा, तिची लग्न झाल्यावर आपल्या सरपंच पद पण जाणार ना घराण्याचा. हो, गेला म्हणून बिघडला कुठे? ही काय घराण्यासाठी मक्तेदारी आणि जागीरदारी आहे की काय? हो, घराणेशाहीच्या जोगडाखाली किती दिवस अडकणार आहोत आपण. पण आप्पा, पूजाचं लग्न करताना कन्यादानासकट घराण्याचं सरपंच पद पण दान करून टाका. हो आप्पा, कन्यादानासारखं दुसरं पुण्य नाही. आणि दुसऱ्याने ओढून घ्यायच्या अगोदर सत्तेची खुर्ची सन्मानाने रिकामी करून देणे इतका मोठेपणा पण नाही. मोठ्या मनात माणूस रे तू. हो आप्पा, तुमच्यापासून जरी लांब असतंय ना तरी तुमचाच मुलगा असेल मी. बोलवा बघू जरा. कळाय का बोलू? हा. ए जरा बाहेर येवा रे, येवा लवकर येवा. आज तुमका सगळ्यांका होय. आज तुमच्या सगळ्यांका आप्पा एक गुड न्यूज देणार आहोत. आपल्या घरातून सरपंच पदासाठी फॉर्म भरणार आमची सुनबाई आपली पूजा. काय हालचाल करून नाही असं तुका म्हणतो असं हो, तुम्ही काय हालचाल करून नाही म्हणून ह्या सगळं झालं. जरा तोंड उघडून आप्पाकडे शब्द टाकला असतात ना तर सरपंचाची सीट नक्की गावली असती. मी कानी कपाळी ओरडत असून सुद्धा देव सगळं बरोबर करतो म्हणून देवाला ते देवा तुझा आंघोळ घालून ठेवला. 1760 देवाला देव हाडून ठेवला. एक तरी देव तुमच्या हाकेत धाव इलो काय? एक तरी देव हाकेत धाव तुमच्या. वैशाली, परमेश्वराकडे काय मागूचा ना, त्याचा फक्त नामस्मरण कर. जो त्याच्याकडे मागता ना त्याचा तो काय देत नाही. आता तर पूजा बघ, पूजा सतत देवाचं नामस्मरण करतात म्हणून त्याचा हक्कारूपी परमेश्वर पावलो आणि त्याच्या पदरात सरपंचाची सीट बहाल केल्यानी नाव काढू नका चिचून दिलं माझ्या समोर. घरात दिल्यावर खोवावर पाठवला. आता आमची नाका कापता. पण मी त्याला सोडू द्या ना. मी त्याला बघून घे. बघून घे रे मुरली भाटकरा, बघून घे. अप्पांची बुद्धी फिरवण्यासाठी तू सड्यावर तो चाळ उठवलास. शिवा भक्ताक सांगून नाही तुका रस्त्याचे उलटे रूप लावले ना तर आप्पा खोताच्या नाव सांगूचही नाही मी. ऐकून काय विटवले आहेत माझे. देवस्तीच्या नादात लागून 4 लाखाच्या खड्ड्यात घातलास तुम्ही माता. मी कसो खड्ड्यात बसलोय? तुका सरपंची नव्हती होती ना, मग तू शिवा भक्ता काय सांगितलं देवस्की करूसाठी. पण त्याच्या अगोदर शिवा भगत 100% कामगिरी करतो ना की नाही, तसा हजारी राजाला होतंय की नाही. तेव्हा शिवा भक्ताच्या स्टाईल मध्ये काय सांगितलं? काय सांगितलंय? कामगिरी फक्त नाही झाली तर तुझ्या ढेंगा घासून जाय. शिरवताना सांगा होतास की नाही. आतापर्यंत शिवाची कामगिरी कधी फिरला आत्ता माझ्या लक्षात हिचीच कामगिरी आहे. इच्छी म्हणजे कोणाची? अगो ही पूजा खाली मुंडी पाहता धुंदी असं ना आपल्या घरात तिच्या माहेरच्यानी हे सगळं जेड घातलेलं पण मी ते का कसं सोडू ते नाही. तुझ्या पायात त्याच्या मी बरोबर ना घातलं तर पुरेपूरचा सगळा मला माहिती असा. वैशाली, आता सगळा माहिती आहे तू कित्या चिडतसता. माणसां कधी जास्त अपेक्षा करूची नाही.
अपेक्षा भंगाचा दुःख लय वाईट असता. आता तर पूजात गो कधोदीत आपला देवाचा नामस्मरण आणि काम करीत राहता. मग असा किती करणार आहे तुम्ही? कसं गो देवाला ते सगळे देव बाहेर काढा आणि तिची स्थापना करून तिचीच पूजा करीत राहा. आणि मीराबाईची मंजूळ घाली ना, आमच्या दोघांच्या टाळ्यावर मिरे वाटला तर तिचीच कौतुक करीत राहा. पण मी तिका सोडून आहे ना, मी तिका बरोबर धडा शिकवून झालंय. बरोबर ते का धडोशी तू बसवलो म्हणतात ना मला मातुरीला विक्री काय झालं. आप्पांसाठी केलेलं सगळं खर्च माझं फुकट गेलं. सगळ्यावर पाणी पडलं. तुला किती करतोय आणि सफारीचा कापड पिळून 2-2.5 लाखाच्या घरात गेलं मी बाळ. तुझा वाढदिवस केवढ्यात पडलं. तुझ्यापेक्षा तू मोठा केलं गेला माझ्या आवडी. आणि एवढं करून तुला त्या शिवाभक्ताच्या माऱ्यावर 4 तोळ्याची पोरं आणि 50,000 रुपये घातलाय. एवढा करून सुद्धा आपण इथं सटवीच्या गळ्यात सरपंचाची शीट घातल्यानी. रडा नको, रडा नको. रडा कसा झाला? काय तरी करू होय. मी म्हणते आपण तर कोणती चाली तरी कशी. चिचुऱ्या देव दिल्या काय तर आपण हल्ली एक साल. आणि आपण तेवढं सोनं त्याचं काय म्हणणार? का मी सांगू, हे तूर आप्पांची काय पण मिस्टेक नाही. या ना सगळा गोविंदाचा कारस्थान असा. मला पण तसंच वाटतं. तू गोविंदा घरात गेल्यापासून ह्याची कळी कशी उमलली बघलंच ना. होय का? अगो हाडना इलो रे इलो की हात पाय धुवून गरम पाणी काय देता, गरम गरम चाय काय देता. एवढंच काय तिच्या खोलीत जा तिच्या हातून ना घालून ना सापून चोपून घरे घालून ठेवता. ही कसली लक्षणं असं माहीत पडली ना. आयडिया करूनच सगळं प्लॅनिंग केलेलं असता. बरोबर. नमते का तिकीट देऊचा आणि हिका निवडून हाडायचा. ही एकदा निवडून गेली त्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचा. आणि जलंबर आपल्या दोघांच्या चाळूवर मिऱ्या वाटूक लावायच्या. काय करूचा ना तेवढा फक्त सांगा. असा काय करूया की पदर पण जायचा कामा नाही आणि निकालो पण इतका कामा नाही. आणि जा काय करूचा हा का हे ना फॉर्म भरूच्या आधी करू होय. वडाची साड पिंपळाक लावूया पण ह्या गुडघ्या